ओम. परिवर्तन. बदल येत नाही, तो घडवून आणावा लागतो. अध्याय क्रमांक 21. महर्षी दयानंदांच्या शिकवणीचा परिणाम. धनाच्या गतीच्या परिवर्तनाची क्रांती. महर्षी दयानंदजींच्या आगमनाच्या पूर्वी हिंदू समाजाच्या लोकांचे दानाच्या रूपात, धर्मकार्याच्या रूपात निघालेले धन एकतर मंदिरे बनविण्यासाठी, मूर्ती बनविण्यामध्ये खर्च होऊन जात होते किंवा मोठमोठ्या महंतांच्या सेवेत, मंदिरांना समर्पित करण्यात खर्च होत होते. वैयक्तिक रूपात सामाजिक कुप्रथांचा इतका गाजावाजा होता की घरात एखाद्याचे निधन झाल्यानंतर मृत्यूभोज, उपनयन संस्काराच्या नावावर उधार घेऊन जमीन विकूनही धन खर्च केले जात असे. बाळाच्या जन्मानंतर जन्मपत्रीमधील योग ठीक करविण्यासाठी केले जाणारे पूजापाठ, तंत्रमंत्र इत्यादी तांत्रिक क्रियावर खर्च होत होता. मोठी बाब ही होती की धर्म व समाजाच्या सेवेच्या नावावर निघालेल्या धनाचा शिक्षण, सेवा, गरिबांची सेवा, अनाथांचे रक्षण या कार्यासाठी उपयोग होत नव्हता. काही मोठे धनवान शेठ पाठशाळा वगैरेमध्ये शिकणाऱ्या ब्राह्मण विद्यार्थ्यांचे भोजन व शिष्यवृत्ती इत्यादी कामे अवश्य करवून घेत होते. काही श्रीमंत व्यक्तींचे धन कधीकधी धर्मशाळा वगैरे निर्माण करण्यावरही खर्च होत होते. पूर्वी गुरुकुल सुरू करविणे, गुरुकुल चालविणे, विहीर बनविणे इत्यादींची कार्ये राजांकडून केली जात असत. आता राजे राहिले नाहीत आणि कल्याणकारी शासन नव्हते. मंदिरांचे संरक्षक फक्त स्वतःसाठीच कार्य करीत राहिले. विदेशी सरकारचे लक्ष आमच्या उन्नतीकरिता का गेले असते बरे? एकंदर समाजाच्या उत्थानाची सर्व कार्ये जवळजवळ समाप्त झाली होती. याच कारणामुळे समाज अज्ञानी, अशिक्षित होत राहिला. परंतु महर्षी दयानंदांच्या जीवनकाळापासूनच या विषयाच्या बाबतीत क्रांतीची सुरुवात झालेली होती. महर्षी दयानंदांना सुद्धा महाराणा, मठ, महाल, मंदिर इत्यादी देऊ इच्छित होते, जेणेकरून त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत तयार व्हावा. परंतु दयानंद त्या धनसंपत्तीचा उपयोग फक्त आणि फक्त सामाजिक उन्नती, शिक्षण व मानव सेवेवरच करू इच्छित होते. आपल्याला हे जाणून खूप आश्चर्य वाटेल की इतक्या मोठ्या परिवर्तन क्रांतीचे सूत्रधार महर्षी दयानंदांच्या स्वतःच्या निवासाचे कोणतेही ठिकाण नव्हते, पत्ताच नव्हता. स्वतःकरिता आपली जागा घेण्याची त्यांनी इच्छा राखली नाही, बनवण्याची इच्छा धरली नाही, विचारही नाही केला, मागितले नाही, कोणी देऊ केले तरी घेतले नाही. आपण दयानंदांचे पूर्ण जीवनचरित्र वाचत जा. आपण हे शोधू शकणार नाहीत की शेवटी दयानंदांचे निवासस्थान कोठे आहे. असे नव्हते की ते अक्षम होते. प्रेस, यंत्रालय, मुद्रणालय उघडले, संस्कृत पाठशाळा बनवली, आर्य समाज मंदिरेही बनली. त्यांची इच्छा असती तर महाल देखील त्यांच्याकरिता राखून ठेवण्यात आले असते. परंतु तेव्हा दयानंद कसे झाले असते? दयानंदांनी त्यांना मिळालेला प्रत्येक पैसा वेदाच्या प्रकाशनात, वेदविद्येच्या प्रचारासाठी, गुरुकुल व संस्कृत पाठशाळांच्या निर्माण कार्यातच लावला आणि तेच आम्ही पुढे घेऊन निघालोत. महर्षींनी आपल्या जीवनाच्या सुखसुविधेकरिता 1 रुपया पण लावल्याचे वर्णन कदाचितच इतिहासात एखादी ओळ लिहिलेली असेल. पण महर्षी दयानंदांचा विचार आणि आर्य समाजाच्या कार्यांनी हिंदू समाजाच्या धनाच्या प्रवाहाची दिशाच बदलली. त्यांनी म्हटले, लोकांनी विवाह इत्यादी उत्सवामध्ये धनसंपत्तीचा अपव्यय करावयास नको. आपले खाजगी सचिव पंडित भीमसेन यांना पण बाजारातून अन्नधान्य खरेदी करताना सावधगिरी बाळगण्याचा निर्देश देत असत. महर्षींनी राजाचा सर्वात मोठा गुण
धनाचे कोश पूर्ण करणारा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले, राजाने राज्याचा कोश भरलेला ठेवण्यासाठी उत्तम प्रकारे कर लावले पाहिजेत. आपल्या व आपल्या परिवाराच्या भरणपोषणाकरिता धनातील आवश्यक तेवढा भाग घेऊन संपूर्ण धन प्रजेचे कल्याण करण्यासाठी लावले पाहिजे. महर्षी दयानंदांनी पहिली गोशाळा रेवाडीमध्ये बनविली. पहिली पाठशाळा काशीमध्ये सुरू करविली. पहिले अनाथालय फिरोजपूरमध्ये बनवले. आर्य समाजाचे पहिले महिला छात्रावास अर्थात वसतिगृह जालंधरमध्ये, पहिले गुरुकुल दर्यागंज आता देहरादूनमध्ये सुरू करविले. लोकांनी धनही दिले, संपत्ती पण दिली, जीवन देखील दिले. महर्षी दयानंदांच्या आवाहनापूर्वी शिक्षण केंद्रे उघडणे ही सरकारची जबाबदारी मानली जात असे किंवा मग हे ख्रिश्चन मिशनरीजचे काम समजले जात असे. परंतु आर्य समाजाने दिशा बदलली. आर्य समाजाने विद्यालये उघडली. विरोध तर होणारच होता. पहिल्यांदा तर आर्य समाजाचा विद्यालये उघडण्याच्या बाबतीत खूप विरोध केला गेला. कन्या विद्यालय उघडण्याला तर खूपच जास्त विरोध झाला. हळूहळू समाजाच्या लोकांना धनाचा योग्य उपयोग करण्याचा योग्य मार्ग कळणे सुरू झाले. महर्षी दयानंदजींच्या क्रांतिकारी विचारांचा प्रभाव इतका जास्त झाला की अन्य मतावलंबी लोकांनी देखील धर्माच्या नावावर आलेला पैसा शिक्षण व आरोग्य यावर खर्च करणे सुरू केले. जैनी लोकसुद्धा आधी मंदिरेच बनवत असत. त्यांचा पण धर्माच्या नावावरील पैसा केवळ मंदिरे बनविणे आणि मोठमोठ्या महागड्या मूर्त्या बनविण्यावरच खर्च होत असे. त्यांनी देखील गुरुकुले उघडण्यास सुरुवात केली. सनातन धर्माचे अनुयायीसुद्धा आधी फक्त उंच उंच मंदिरे आणि महाग मूर्त्यांवरच पैसा लावणे हा धर्म समजत होते. त्यांनी त्या धनाद्वारे सनातन धर्म महाविद्यालये उघडणे सुरू केले. 1916 मध्ये पहिले सनातन धर्म कॉलेज उघडले गेले. मोठी क्रांती तेव्हा झाली जेव्हा सनातन धर्म कन्या महाविद्यालय उघडण्यास सुरुवात झाली. मंदिराचा पैसा सेवा कार्यावर खर्च होण्यास सुरुवात झाली. आर्य समाजाने गोशाळा उघडणे हे धर्माचे कार्य मानले तेव्हा अन्य मतावलंबी लोकसुद्धा गोशाळांची स्थापना करू लागले. शीख समाजाचा पैसासुद्धा गुरुद्वारामध्येच लावला जात असे. कालांतराने त्यांनी सुद्धा खालसा कॉलेज उघडणे सुरू केले. पहिले खालसा कॉलेज 1892 मध्ये अमृतसर येथे उघडण्यात आले. त्यांचे कॉलेज उघडण्याच्या कामी इंग्रजी सरकार सहयोगी बनले. या प्रकारे हळूहळू गुरुद्वारांनी आधी शाळा, कॉलेज आणि रुग्णालय, नंतर पिंगलवाडे अर्थात अनाथ व निराधार यांच्यासाठी निवास उघडणे सुरू केले. 1937 मध्ये शिखांचा पहिला पिंगलवाडा उघडला. एकंदर आम्ही येथे महर्षी दयानंदांचे विचार उद्धृत करू इच्छितो की महर्षी दयानंदांच्या विचारामुळेच धर्माच्या नावावर खर्च करण्यात येणाऱ्या धनाच्या प्रवाहाची दिशा बदलली आणि ते धन पुढे चालून देशाच्या जागृतीच्या कामी आले, ज्यामुळे देशात क्रांतिकारी विचारांच्या एका मोठ्या संख्येच्या रूपात युवकांची सेना उभी राहू शकली, जिने आपले लक्ष देशाला स्वतंत्र करविण्याचे ठेवले आणि शेवटी 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला. हीच होती परिवर्तनाची क्रांती आणि तिचे सूत्रधार होते महर्षी दयानंद सरस्वती. महर्षी दयानंद सरस्वतीजींनी समाज उत्थानाच्या क्षेत्रात आगमन केल्यानंतर हिंदू समाज जागृत झाला आणि त्याचे धन समाजाच्या उत्थानासाठी विशेष करून शिक्षण, स्वास्थ्य, अनाथरक्षण, स्त्री शिक्षण, स्त्री उत्थान, पुस्तक प्रकाशन तसेच अशाच हजारो उपयोगी कार्यावर खर्च होणे सुरू झाले. जर सूक्ष्मपणे याचे विश्लेषण केले तर आश्चर्यचकित करणाऱ्या बाबी समोर येतील. पहिली, आर्य समाज मंदिर मुंबईमध्ये उभारले गेले.
सरकारकडून कोणतेही अनुदान मिळाले नाही. मुस्लिम, ख्रिश्चन आणि आमचे स्वतःचे बांधव घोर विरोधी होते. तेव्हा धन कोठून आले? लोकांचा जो पैसा अनावश्यक कामांसाठी खर्च होत होता त्याला सार्थक दिशा मिळाली. DAV कॉलेज लाहोरमध्ये सुरू झाले. एक पैसा मागण्यात आला. असे शानदार देखणे भवन बनले की इतिहासात अमर राहील. गुरुकुल कांगडी, गुरुकुल कुरुक्षेत्र, गुरुकुल वृंदावन, गुरुकुल ज्वालापूर यासारख्या जगप्रसिद्ध संस्था स्थापन झाल्या. जागा खरेदी केली, दानात सुद्धा मिळाली. एक वीट दानात मिळाली. लोकांनी आपले दागिने देऊन सुद्धा या पुण्य कार्यांना पुढे गती दिली. कन्यांसाठी गुरुकुले उघडण्यासाठीच विरोध होता. मग पैसा कोण देणार होते? विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे बनवली गेली. नवीन विद्यालये उघडण्याकरिता जणू आंदोलनच सुरू झाले. विधवा महिलांसाठी आश्रम बनवण्यात आले. विकलांगांकरिता सेवा केंद्रे बनवण्यात आली. लहान मोठे आयुर्वेदिक दवाखाने बनवण्यात आले. मोठमोठी रुग्णालये बनवण्यात आली. आदिवासी क्षेत्रामध्ये गुरुकुले व विद्यालये उघडण्यात आली. निःशुल्क विद्यार्थी वसतिगृहे स्थापन केली. अब्जावधी रुपयांनी बनवलेली संस्थाने केवळ समाजाच्या सेवेत रत राहिली. कोणी शिक्षणात, कोणी आरोग्य सेवेत, कोणी विधवा उद्धाराच्या कार्यात, कोणी महिला उत्थानात, कोणी संस्कार देण्यात, कोणी प्रकाशनाच्या माध्यमातून जागृती आणण्यात कार्यरत होते. आर्य समाजाच्या कार्यांना पाहून आणि त्यांची समाज व राष्ट्राकरिता उपयोगिता जाणून जे महानुभाव आर्य समाजाशी थेटपणे जोडले गेले नव्हते त्यांनीही अद्भुत दानाने सहयोग केला. 100-150 वर्षांपूर्वीची ही मोठी क्रांती होती की लाखो रुपयांचे दान गुरुकुले व शिक्षण संस्थाने बनवण्यासाठी हिंदू समाजाच्या लोकांकडून देण्यात येऊ लागले होते. 1 पैसा देणारे पण होते आणि 1 लाख देणारे देखील आर्य समाजाच्या कार्याशी जोडलेले राहिले. आर्य समाजाने हे धन यज्ञशाळांचे बुरुज सोन्याने मढवण्यासाठी खर्च केले नाही, तर लोकांचे जीवन बदलून सोने बनवण्यासाठी खर्च केले. युवकांच्या निर्माणासाठी व्यायामशाळा उघडण्यात आल्या. विधवा व पतितांच्या उद्धारासाठी महिला आश्रम उघडण्यात आले. आर्य समाज देखील आपल्या इमारतींची भव्यता व सौंदर्य दाखवण्यासाठी त्यात महागात महाग मार्बल, महागडे नक्षीकाम करवू शकला असता, परंतु आर्य समाजाचे लोक दानात मिळालेला एक पैसा समाजोत्थानपरक कार्यामध्येच खर्च करण्यास उत्सुक होते. आता लोकांचे धर्माच्या नावावर खर्च केले जाणारे धन गरीब व दलित परिवारांकरिता पाण्याच्या विहिरी खोदण्यासाठी लावले जात होते. दलित परिवारातील मुलींच्या शिक्षणाकरिता शाळा उघडण्यासाठी हे धन लावले जात होते. तसेच धर्माच्या नावावर दान दिला जाणारा पैसा अतिदलितांकरिता आर्यनगरे वसविण्यासाठी खर्च होत होता. आर्यनगर म्हणजे आमचे तथाकथित रूपात दलित म्हणवले जाणाऱ्या बांधवासाठी जमीन घेणे, तेथे घरे बांधून देणे, त्यांच्यासाठी विहिरी खोदून घेणे, त्यांच्या मुलांसाठी त्याच नगरामध्ये शाळा उघडण्यासाठी खर्च करण्यात येत होता. या व्यतिरिक्त जे साहित्य आम्हाला विश्वगुरू बनवत होते, जे ज्ञानविज्ञान शिकण्यासाठी आमच्या येथे जगभरातून लोक येत होते, जे साहित्य भस्मसात करून आमच्या ज्ञानविज्ञानाला नष्ट करण्याचे षडयंत्र केले गेले, तेच साहित्य पुन्हा प्रकाशित करण्याचा क्रम सुरू झाला. मुद्रणालय उघडण्यात आले. वेद व अन्य शास्त्रे प्रकाशित करण्यात धर्माच्या नावावर धन लावणे सुरू झाले. नियतकालिके, पत्रपत्रिकांच्या माध्यमातून कार्य चालवणे सुरू झाले. आणि आजचा भारत 18व्या शतकाचा भारत नाहीये, कारण धनाच्या व्यापक सदुपयोगाच्या आंदोलनाने देशाची दशा व दिशाच बदलून टाकली आहे. आज धनाद्वारे गरिबांची सेवा, शिक्षण, आरोग्य इत्यादीसाठी दानदाता दान देऊच इच्छितो,
जरी आताही मोठमोठ्या मंदिरामध्ये देणगी दिली जात असली तरी त्या धनाच्या उपयोगामध्ये जे परिवर्तन आले आहे तीच तर आहे परिवर्तनाची क्रांती.